Today we are going to start with the colligative properties. कसली properties? Colligative properties. What are colligative properties? The properties which depends on the number of what? Solute particles. लास्ट लेक्चरला आपण रॉल्स लॉ बघितला. आयडियल सोल्युशन कोण असतो जो रॉल्स लॉ इक्वेशन फॉलो करतो आणि मग असं आयडियल सोल्युशन एक्झिस्टच होत नाही तसं तर. आणि त्यामुळे नॉन आयडियल सोल्युशन पण बघितले आणि नॉन आयडियल सोल्युशन दोन बघितले, पॉझिटिव्ह डेव्हिएशन फ्रॉम रॉल्स लॉ आणि नेगेटिव्ह डेव्हिएशन फ्रॉम रॉल्स लॉ. आणि त्याच्या रिलेटेड एक न्यूमरिकल आपण बघितला. काय बघितलं त्याच्या रिलेटेड? न्यूमरिकल. So colligative properties, the properties which depends on the number of solute particles. अशा properties जे number of कशावरती डिपेंड करतात? solute particles. अशा काय म्हटलं? अशा properties जे number of solute particles वरती डिपेंड करतात. Depends on the number of solute particles and independent of nature of solute and solvent, and independent of nature of solute and solvent. The properties which depends on the number of solute particles and independent of nature of solute and solvent are called as which properties? Colligative properties. कसले properties म्हणतो आपण याला? कसले properties म्हणतो आपण याला? Colligative properties. इथं सो चार colligative properties आहेत. एक आहे lowering in काय आहे तर vapor pressure of solution. एक आहे lowering in vapor pressure of solution. सेकंड आहे elevation in boiling point. elevation in boiling point of काय आहे तर solution. elevation in boiling point of काय आहे तर solution. नेक्स्ट आहे depression in freezing point. depression in freezing point of solution. And fourth is what? Osmotic pressure. Fourth is what? Osmotic pressure. हे चार colligative properties आहेत. What are colligative properties? The properties which depends on the number of solute particles and independent of nature of solute and solvent are called as colligative properties. आता colligative properties ची नावं कोणती कोणती आहेत तर lowering in vapor pressure of solution which is denoted by delta P. elevation in boiling point of solution which is represented by delta TB. depression in freezing point of a solution म्हणजे काय येणार आहे तर delta TF. आणि osmotic pressure काय येणार आहे तर पाय. osmotic pressure काय येणार आहे? osmotic pressure काय येणार आहे तर पाय. समजते का मी काय काय सांगितलं? yes or no? yes or no? yes or no? okay. now हे जे lowering in vapor pressure होते किंवा elevation in boiling point होते किंवा depression in freezing point होते किंवा osmotic pressure जी काही कॉन्सेप्ट आहे ह्याचे रिझन आहे सोल्यूट जे तुम्ही ऍड करताय. आपण स्टार्टिंगला जेव्हा रॉल्स लॉ म्हटलं त्यावेळी रॉल्स लॉच्या वेळी आपण म्हटलं की जो लिक्विड होते ए आणि बी कंपोनेंट किंवा फर्स्ट आणि सेकंड कंपोनेंट हे दोन्ही जे लिक्विड होते हे वोलाटाईल लिक्विड होते. कसले लिक्विड्स होते? कसले लिक्विड्स होते? वोलाटाईल लिक्विड्स. पण आता ह्या पुढे जेव्हा कधी आपण ह्या सगळ्या कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टीज डिस्कस करणार आहे
त्या कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टीज आपण कशासाठी डिस्कस करणार आहे? वेन अ नॉन volatile solute when a non-volatile solute is added to pure solvent. आता जेव्हा तुम्ही हा नॉन व्होलाटाइल सोल्यूट ऍड करताय कशामध्ये? प्युअर सॉल्व्हेंट मध्ये. when a non-volatile solute is added to pure when a non-volatile solute is added to pure solvent, तुम्हाला लोअरिंग इन वेपर प्रेशर, एलिव्हेशन बॉइलिंग पॉइंट, डिप्रेशन इन फ्रीजिंग पॉइंट आणि ऑस्मोटिक प्रेशरच्या कॉन्सेप्ट दिसणार आहे. ठीक आहे. आता हा जो सोल्यूट जो आपण घेतोय हा लक्षात ठेवायचा. आता एंड पर्यंत, टॉपिकच्या एंड पर्यंत फक्त एक एंडचा पॉइंट आहे की जिथं तुम्ही वेगळा सोल्यूट घेताय. वेगळा कसा? नॉन व्होलाटाइलच असतो. आपण एक असा सोल्यूट घेतो की जो नॉन व्होलाटाइल आहे आणि कसा आहे तर नॉन इलेक्ट्रोलाइट. नॉन इलेक्ट्रोलाइट म्हणजे तो सोल्यूट सॉल्व्हंट मध्ये डिझॉल्व्ह झाल्यानंतर तो नायदर असोसिएट होणार आहे नॉर डिसोशिएट. फॉर एक्झाम्पल जर मी NaCl हा सोल्यूट घेतला, हा नो डाऊट पाण्यामध्ये जाऊन डिसोशिएट होणार आहे. Na+ आणि कशामध्ये तर Cl- मध्ये. सिमिलरली जे काय पर्टिक्युलर फॉर एक्झाम्पल असोसिएटिंग पण असतात. जर तुम्ही ऍसिटिक ऍसिडला बेन्झिन मध्ये टाकला तर तो डायमर फॉर्म करतो. डायमर फॉर्म करतो म्हणजे सिंगल ऍसिटिक ऍसिड दोन ऍसिटिक ऍसिड मॉलिक्यूल बरोबर कंबाईन होऊन डायमर एक्झिस्ट. मग नायदर इट इज असोसिएटिंग नॉर इट इज डिसोशिएटिंग. सो आपण म्हटलं आपण जे नॉन व्होलाटाइल सोल्यूट ऍड केलं प्युअर सॉल्व्हेंट मध्ये, जो सोल्यूट आहे तो नॉन व्होलाटाइल आहे आणि नॉन इलेक्ट्रोलाइट आहे. जो सोल्यूट आहे तो कसा आहे? नॉन व्होलाटाइल आहे आणि नॉन इलेक्ट्रोलाइट आहे. समजते मी काय सांगते? येस ऑर नो? येस ऑर नो? ओके फाईन. आता पुढे बघा. सगळ्यात पहिला आपण काय डिस्कस करायचं आहे तर लोअरिंग इन वेपर प्रेशर ऑफ काय येणार आहे तर सोल्युशन. लोअरिंग इन वेपर प्रेशर ऑफ सोल्युशन म्हणजे काय येणार आहे तर डेल्टा पी. लोअरिंग इन वेपर प्रेशर ऑफ सोल्युशन म्हणजे काय येणार आहे? डेल्टा पी. आता हे डेल्टा पी लोअरिंग इन वेपर प्रेशर ऑफ सोल्युशन म्हणजे काय आपण समजून घेऊया. आपण काय म्हटलं? व्हॉट इज वेपर प्रेशर? व्हॉट इज वेपर प्रेशर? वेपर प्रेशर म्हणजे काय असते? तुम्ही एक सॉल्व्हेंट घेताय आणि सॉल्व्हेंटचे जे काय पार्टिकल्स आहेत, प्युअर सॉल्व्हेंट घेताय. प्युअर सॉल्व्हेंट वोलाटाईल असतो आणि तो इझिली काय होऊ शकतो तर वेपराइज होऊ शकतो आणि त्याचा तुम्ही वेपर प्रेशर काय करू शकता? कॅल्क्युलेट करू शकता. वेपर प्रेशर कॅल्क्युलेट कसं करताय? when the rate of evaporation and rate of condensation becomes the same. when the rate of vaporization and rate of condensation becomes the same, at that time the pressure exerted by the vapors on the surface of liquid is called as what? Vapor pressure of the liquid. Yes or no? काय होतं की आपण जर हा कंटेनरला क्लोज केला असतं, एक पॉइंट अचीव झाला असतं जिथं रेट ऑफ वेपरायझेशन आणि रेट ऑफ कंडेन्सेशन काय झालं असतं? सेम. ज्या पॉइंटला रेट ऑफ वेपरायझेशन आणि रेट ऑफ कंडेन्सेशन सेम झाला त्यावेळी आपण म्हणतो की तिथं काय अचीव झालाय तर इक्विलिब्रियम काय झालेला आहे तर अचीव झालेला आहे. सो जेव्हा इक्विलिब्रियम अचीव झाल्यानंतर वेपर्स काय करतात? प्रेशर एक्झर्ट करतात ऑन द सरफेस ऑफ लिक्विड. वेपर्स काय करतात? प्रेशर एक्झर्ट करतात ऑन द सरफेस ऑफ लिक्विड. त्याला आपण वेपर प्रेशर ऑफ काय म्हणतो? लिक्विड. जर मी स्टार्टिंगला फक्त प्युअर सॉल्व्हेंट घेतलंय ह्यामध्ये, काय घेतलंय? प्युअर सॉल्व्हेंट. आणि मी तुम्हाला लास्ट लेक्चरला सांगितलेलं ह्या पुढे आयुष्यात 1 म्हणजे प्युअर सॉल्व्हेंट घ्यायचा. 1 म्हणजे कोण असते तर प्युअर सॉल्व्हेंट आणि 2 म्हणजे कोण असते तर नॉन वोलाटाईल सोल्यूट. 2 म्हणजे सोल्यूट, पण आता तो सोल्यूट कसा आहे? ह्या सगळ्या केसेस मध्ये नॉन वोलाटाईल सोल्यूट. जो सोल्यूट आहे तो कसला सोल्यूट आहे? जो सोल्यूट आहे तो कसला सोल्यूट आहे? नॉन वोलाटाईल सोल्यूट.
जर तुम्ही घेतलाय 1 प्युअर सॉल्व्हंट घेतलाय आणि 2 काय घेतलाय तर नॉन व्होलाटाईल काय घेतलाय तर सोल्यूट घेतलेला आहे. समजते का मी काय सांगते? येस ऑर नो? येस ऑर नो? ओके. सो आता इथं बघा की मी जेव्हा एक कंटेनर घेतला, त्या कंटेनर मध्ये फक्त प्युअर सॉल्व्हंट होता आणि त्या प्युअर सॉल्व्हंटचा वेपर प्रेशर काय होता तर P01. सो P01 इज द वेपर प्रेशर ऑफ काय असणार आहे तर प्युअर सॉल्व्हंट असणार आहे. P01 हा वेपर प्रेशर कशाचा असणार आहे तर प्युअर सॉल्व्हंटचा असणार आहे. P01 हा वेपर प्रेशर कशाचा असणार आहे तर प्युअर सॉल्व्हंटचा असणार आहे. ठीक आहे. आता सॉल्व्हंट मध्ये काय ऍड केलं की सोल्युशन बनते? सॉल्व्हंट मध्ये काय ऍड केलं की सोल्युशन बनते? सोल्यूट ऍड केलं. मग कन्सिडर करा की मी ह्यामध्ये सोल्यूट ऍड केलं थोड्या प्रमाणात, जे काही प्रमाणात ऍड केलं ते ऍड केलं, पण तो सोल्यूट जो मी ऍड केला तो नॉन व्होलाटाईल आहे आणि आपण जे बघतोय ते होमोजिनियस मिक्सचर मधला प्रकार बघतोय सोल्युशन, म्हणजे जे काही सोल्यूट पार्टिकल्स आहेत ते युनिफॉर्मली थ्रू आउट द सिस्टीम काय होणार आहेत तर डिस्ट्रीब्यूट होणार आहेत. सो त्याप्रमाणे कन्सिडर करा की जे काही सॉलिड पार्टिकल्स होते ते सॉलिड पार्टिकल्स इथं 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 सॉलिड पार्टिकल आला, परत इथं सॉलिड पार्टिकल आला, परत इथं सॉलिड पार्टिकल आला, परत इथं काय आला तर सॉलिड पार्टिकल आला, परत इथं सॉलिड पार्टिकल आला, परत इथं सॉलिड पार्टिकल आला. कन्सिडर करा स्टार्टिंगला जेव्हा प्युअर सॉल्व्हंट होता, काय होता? प्युअर सॉल्व्हंट. तर प्युअर सॉल्व्हंट जेव्हा होता तर प्युअर सॉल्व्हंटच्या केसमध्ये सरफेस वरती किती कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल होते? प्युअर सॉल्व्हंटच्या केसमध्ये सरफेस वरती 1000 पार्टिकल्स होते. किती पार्टिकल्स होते? किती पार्टिकल्स होते? 1000 पार्टिकल्स होते. किती पार्टिकल्स होते? 1000. प्युअर सॉल्व्हंट आहे. काय आहे? प्युअर सॉल्व्हंट आहे. प्युअर सॉल्व्हंटच्या सरफेस वरती किती पार्टिकल्स आहेत? 1000 पार्टिकल्स आहेत. समजते मी काय सांगते? येस ऑर नो? येस ऑर नो? ठीक आहे. तुम्ही त्यामध्ये काय ऍड केला? नॉन व्होलाटाईल सोल्यूट ऍड केला. तर ते नॉन व्होलाटाईल सोल्यूटचे पार्टिकल्स थ्रू आउट द सिस्टीम निमिष झाले डिपॉझिट. थ्रू आउट द सिस्टीम काय झाले? झाले थोडे थोडे कॉन्स्टंट पार्टिकल झाले, पण सरफेस वरती पण थोडे कॉन्स्टंट पार्टिकल आले असणार आहेत. येस ऑर नो? 1000 ठीक आहे, 1000 मधले एक 4-5 तरी पार्टिकल रिप्लेस झाले असणार आहेत सॉलिड पार्टिकल्स. येस ऑर नो? मग जर तुमचा मग ठीक आहे, सोल्युशन जेव्हा बनला, काय बनला? सोल्युशन जेव्हा बनला त्यावेळी प्युअर सॉल्व्हंटचे पार्टिकल सरफेस वरती किती आहेत तर कन्सिडर करा 990च आहेत. कारण 10 पार्टिकल्स कोणी रिप्लेस केले तर नॉन व्होलाटाईल सोल्यूटने रिप्लेस केले. ठीक आहे. आणि मग सोल्युशन बनल्यानंतर जो काही वेपर प्रेशर असतो P1, हा P1 काय असणार आहे तर वेपर प्रेशर ऑफ काय असणार आहे तर सोल्युशन. ठीक आहे. हे दोन कॉन्सेप्ट लक्षात घ्या मी काय सांगते. मग मला सांगा की पहिला प्युअर सॉलिड पार्टिकल्स किती होते? 1000. मग सोल्युशन बनल्यानंतर ना सरफेस वरती प्युअर सॉलिड पार्टिकल्स किती झाले? 990. मग पहिला जो प्युअर सॉल्व्हंटचा वेपर प्रेशर होता तो सेम वेपर प्रेशर सोल्युशनचा असणार आहे का? पहिला जो प्युअर सॉल्व्हंट होता तो प्युअर सॉल्व्हंट असताना जो काही वेपर प्रेशर होता तो सेम वेपर प्रेशर असणार आहे का सोल्युशन असताना? का? कारण काय झालं, प्युअर सॉल्व्हंट पार्टिकल सरफेसवरचे कमी झाले आणि सोल्यूट पार्टिकल्स आले जे की नॉन व्होलाटाईल आहेत, म्हणजे इझिली वेपराइज होतच नाहीत वेपराइज. मग पहिला जे 1000 मॉलिक्युल्स वेपराइज होते ते आता 990च होत आहेत वेपराइज. त्यामुळे वेपर प्रेशर काय होणार आहे? कमी. कारण वेपर स्टेट मध्ये जाणारे वेपर्स काय झाले तर कमी झाले. सो ह्यावरनं आपण कन्क्लूड करतो की जेव्हा तुम्ही एक नॉन व्होलाटाईल सोल्यूट ऍड करताय प्युअर सॉल्व्हंट मध्ये, काय ऍड करताय तुम्ही? काय ऍड करताय तुम्ही? नॉन व्होलाटाईल सोल्यूट ऍड करताय. कशामध्ये? प्युअर सॉल्व्हंट मध्ये. तर त्यावेळी काय होते तर सोल्युशनचा वेपर प्रेशर काय होतो? कमी. का सोल्युशनचा वेपर प्रेशर कमी झाला? तर प्युअर सॉल्व्हंट जेव्हा होता तेव्हा त्याच्या जे काही सरफेस वरती पार्टिकल्स होते ते इझिली वेपराइज होऊ शकत होते. पण जेव्हा तुम्ही नॉन व्होलाटाईल सोल्यूट ऍड केला, थोडे पार्टिकल्स जे आहेत ते सोल्यूट पार्टिकल्स सरफेस वरती आले. त्या पोझिशन वरून आता वेपरायझेशन स्टॉप झाला. म्हणजे पहिला जर करोडो मॉलिक्युल्स वेपराइज होत होते तर त्यातल्या करोड मधले 0.1% तर कमी झाले. त्यामुळे तुमचा सोल्युशनचा वेपर प्रेशर काय होणार आहे तर कमी होणार आहे. सो यावरून आपण कन्क्लूड काय करतो? आपण कन्क्लूड करतो की तुमचा जो P01 आहे, वेपर प्रेशर ऑफ प्युअर सॉल्व्हंट,
हा काय असतो तर ग्रेटर दॅन वेपर प्रेशर ऑफ काय असतं तर सोल्युशन. P01 जो आहे तो कमी असतो कशापेक्षा वेपर प्रेशर ऑफ सोल्युशन पेक्षा. कशापेक्षा वेपर प्रेशर ऑफ काय म्हणतो तर आपण सोल्युशन. सो इथं आपण लिहिताना लिहितो डेल्टा P इज लोअरिंग इन वेपर प्रेशर दॅट इज वेपर प्रेशर ऑफ प्युअर सॉल्व्हेंट मायनस P लिहूया फक्त P1 काढूया ह्यामध्ये फक्त P लिहूया. P01 minus P. P is the vapor pressure of what? Solution. So delta P is vapor pressure of pure solvent minus vapor pressure of solution. That is delta P. Delta P म्हणजेच काय असते तर lowering in vapor pressure. Delta P is equals to काय असते तर lowering in काय असते तर vapor pressure of काय असणार आहे तर solution. Delta P is lowering of vapor pressure of काय असणार आहे तर solution. And delta P is given as what? Delta P is given as P01 minus P. Delta P is given as what? P01 minus काय दिलेलं असतं तर P. अजून एक टर्म आहे इथं रिलेटिव्ह लोअरिंग इन वेपर प्रेशर. अजून एक टर्म कोणती आहे रिलेटिव्ह लोअरिंग इन काय आहे तर वेपर प्रेशर. रिलेटिव्ह लोअरिंग इन वेपर प्रेशर of a solution is stated as vapor pressure lowering in vapor pressure. Relative lowering in vapor pressure of solution is lowering in vapor pressure divided by vapor pressure of pure solvent. Lowering in vapor, relative lowering in vapor pressure of solution is equals to lowering in vapor pressure of a solution divided by vapor pressure of pure solvent. ही डेफिनेशन लक्षात ठेवायचं. What is relative lowering in vapor pressure? Relative lowering in vapor pressure is the ratio of lowering in vapor pressure to the vapor pressure of pure solvent. ठीक आहे, yes or no? आपण एक रॉल्स लॉ बघितलेला होता आयडियल सोल्युशन फॉलो करण्याला. नॉन वोलाटाईल सोल्यूट म्हणजे असा सोल्यूट जो वेपराइज होत नाही. वोलाटाईल म्हणजे काय जे इझिली वेपराइज होतात. का त्यांचं बॉइलिंग पॉइंट काय असतंय कमी. बॉइलिंग पॉइंट कमी आहे म्हणून ते इझिली वेपराइज होणार आहेत. मग नॉन वोलाटाईल म्हणजे त्यांचं बॉइलिंग पॉइंट काय असणार आहे जास्त. मग बॉइलिंग पॉइंट जास्त आहे त्यामुळे ते इझिली वेपराइज व्हायचा संबंध येत नाही. ओके, सो इथं बघा की पुढचा पॉइंट बघा की आपण आयडियल रॉल्स लॉ इक्वेशन बघितलेला होता. कसला इक्वेशन बघायचं आहे रॉल्स लॉ इक्वेशन. रॉल्स लॉ इक्वेशन काय होता रॉल्स लॉ इक्वेशन होता P टोटल प्रेशर इज इक्वल्स टू वेपर प्रेशर ऑफ प्युअर कंपोनेंट 1 हा प्लस काय होता वेपर प्रेशर ऑफ प्युअर कंपोनेंट 2 मायनस वेपर प्रेशर ऑफ प्युअर कंपोनेंट 1 इंटू काय होता तर x2. हा तुमचा रॉल्स लॉ इक्वेशन आहे. रॉल्स लॉ इक्वेशन द इक्वेशन विच ओबेज रॉल्स लॉ इक्वेशन जो आपला आलाय जो सोल्युशन रॉल्स लॉ इक्वेशन ओबे करतो तो आयडियल सोल्युशन आणि जो सोल्युशन रॉल्स लॉ इक्वेशन फॉलो करत नाही त्याला आपण कसला सोल्युशन म्हणतो तर नॉन आयडियल काय म्हणतो तर सोल्युशन. समझ में आ रहा है यस और नो? ठीक है. सो रॉल्स लॉ इक्वेशन P इज इक्वल्स टू P01 प्लस P02 मायनस P01 इंटू x2 असते. समझ में आ रहा है यस और नो? मला सांगा जर मी हा रॉल्स लॉ इक्वेशन आत्ताच्या सोल्युशनला अप्लाय केला आता जो आपण घेतलाय त्या सोल्युशनला अप्लाय केला तर त्या सोल्युशन मध्ये सोल्यूट कसं आहे. सोल्युशन मध्ये जो सोल्यूट कंपोनेंट आहे सोल्यूट कंपोनेंट म्हणजे कंपोनेंट 2 तो कंपोनेंट 2 कसा आहे बाळांनो तो कंपोनेंट 2 नॉन वोलाटाईल आहे. नॉन वोलाटाईल जर सोल्यूट असेल तर त्याचा वेपर प्रेशर काय असतो तर 0.
नॉन व्होलाटाईल सोल्यूट आहे तर त्याचा वेपर प्रेशर काय असणार आहे तर 0. नॉन व्होलाटाईल सोल्यूट आहे तर त्याचा वेपर प्रेशर काय असणार आहे बाळांनो 0 असणार आहे. ठीक आहे, फाईन. आता मग मी काय करणार आहे, अप्लाइंग टू दिस अबाव इक्वेशन P इज इक्वल्स टू काय येणार आहे तर P01 प्लस इथं 0 इन ब्रॅकेट मायनस P01 इंटू काय येणार आहे तर x2. सो P इज इक्वल्स टू P01 मायनस P01 इंटू काय येते तर x2 असंच येणार ना, कारण हा प्लस मायनस मायनस आणि P01 इंटू x2 येणार आहे. सो इथं काय येत आहे P इज इक्वल्स टू P01 इन ब्रॅकेट 1 मायनस काय येणार आहे तर x2. परत ह्याला रिअरेंज करायचं. P अपॉन P01 इज इक्वल्स टू 1 मायनस काय येणार आहे तर x2. काय येणार आहे, काय येणार आहे 1 मायनस x2. आता एक असं करायचं ह्या केसमध्ये की तुमचा हे जे P अपॉन P01 आहे हे इथं आणायचं x2 च्या जागे आणि हा x2 इथं शिफ्ट करायचा. समजते मी काय सांगते. सो x2 इज इक्वल्स टू काय असणार आहे 1 मायनस P अपॉन काय येणार आहे तर P01. सो x2 इज इक्वल्स टू काय येणार आहे तर P01 मायनस P अपॉन काय येणार आहे तर P01. सो x2 इज इक्वल्स टू काय येणार आहे तर डेल्टा P अपॉन काय येणार आहे P01. So what is this delta P upon P01? Relative lowering in vapor pressure. काय आहे म्हणजे जर तुम्ही रॉल्स लॉ इक्वेशन मध्ये वेपर प्रेशर ऑफ सोल्यूट 0 घेतला तर तुम्ही ह्याला जर अरेंज करत गेला तर तुम्हाला असा रिलेशन मिळतो की रिलेटिव्ह लोअरिंग इन वेपर प्रेशर, रिलेटिव्ह lowering in vapor pressure is equal to mole fraction of non-volatile solute. Mole fraction of, according to Raoult's law equation according to Raoult's law equation, relative lowering in vapor pressure is equal to mole fraction of non-volatile solute. समझ में आ रहा है? Yes or no? काय पॉइंट होता बघा, पॉइंट होता रॉल्स लॉ इक्वेशन. रॉल्स लॉ इक्वेशन P इज इक्वल्स टू P01 प्लस P02 मायनस P01 इज इक्वल्स टू x2. आपण म्हटलं की आपण जो सोल्युशन घेतला तो सोल्युशन सोल्यूट जो आहे तो कंपोनंट 2 जो आहे तो नॉन व्होलाटाईल आहे. नॉन व्होलाटाईल आहे म्हणजे तो वेपराइज होत नाही म्हणून आपण P02 काय घेतला तर 0. P02 0 अप्लाय केला आणि आपल्याला एक इक्वेशन मिळाला, त्याला रिअरेंज केलं. P अपॉन P01 इज इक्वल्स टू 1 मायनस x2. सो x2 इज इक्वल्स टू 1 मायनस P अपॉन P0. सो याला मल्टिप्लाय करायचं. सो x2 इज इक्वल्स टू डेल्टा P अपॉन P0. That is relative lowering in vapor pressure is equal to mole fraction of non-volatile solute. समझ में आ रहा है यहाँ तक? Yes or no? ठीक आहे. आता फायनल बघा, इथं जे काही तुम्ही म्हणजे जे काही कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टीज आहेत मग ते लोअरिंग इन वेपर प्रेशर असू दे किंवा फ्युचर मध्ये जे आपण बघू एलिव्हेशन इन बॉइलिंग पॉइंट, डिप्रेशन इन फ्रीजिंग पॉइंट, ऑस्मॉटिक प्रेशर, हा सगळ्याला आपण म्हणजे त्याचं कॉन्सन्ट्रेशन टर्म ना आपण त्याला काय करत असतो तर इक्वेट करत असतो. आता मोल फ्रॅक्शन म्हणजे कॉन्सन्ट्रेशन टर्म आहे. मोल फ्रॅक्शन, मोलॅरिटी, मोलॅलिटी, मोल फ्रॅक्शन, नॉर्मॅलिटी, फॉर्मॅलिटी, मास पर्सेंट, व्हॉल्यूम पर्सेंट, मास बाय व्हॉल्यूम पर्सेंट, पार्ट्स पर बिलियन, पार्ट्स पर मिलियन, हे सगळे कॉन्सन्ट्रेशन टर्म्स आहेत. सो जर तुमचा लोअरिंग इन वेपर प्रेशर कॉन्सन्ट्रेशन टर्मशी रिलेटेड आहे तर आपण त्याचा लोअरिंग इन वेपर प्रेशरचा आणि मोलार मास ऑफ नॉन व्होलाटाईल सोल्यूट चा रिलेशन काढतो. कोणाचा रिलेशन काढतो? मोलार मास ऑफ नॉन व्होलाटाईल सोल्यूट. सो इथं बघा, इथं आपण नेक्स्ट बघूया रिलेशन बिटवीन काय लोअरिंग इन वेपर प्रेशर अँड मोलार मास ऑफ नॉन व्होलाटाईल सोल्यूट M2. M2 म्हणजे काय असते? M2 म्हणजे असते मोलार मास ऑफ नॉन व्होलाटाईल सोल्यूट. जरा इथं बघा,
इथं बघा W1 म्हणजे काय आहे तर वेट ऑफ काय असते तर सॉल्व्हेंट. जरा समजून घ्या थोड्या गोष्टी. W1 म्हणजे वेट ऑफ सॉल्व्हेंट म्हणजे मास ऑफ सॉल्व्हेंट असते. W2 म्हणजे मास ऑफ काय असते तर सोल्यूट असते. केमिस्ट्रीमध्ये मास आणि वेट हे सगळं सेमच असते. फिजिक्स मध्ये चेंज होते. फिजिक्स मध्ये वेट म्हणजे कंपल्सरी मास इंटू ग्रॅव्हिटीज घ्यायचं. ठीक आहे. इथं परत M1 म्हणजे काय असणार आहे तर मोलार मास. मोलार मास ऑफ काय असणार आहे तर सॉल्व्हेंट असणार. आणि M2 म्हणजे काय असते तर मोलार मास ऑफ काय असते तर सोल्यूट. W1 म्हणजे वेट ऑफ सॉल्व्हेंट आहे. W2 म्हणजे वेट ऑफ सोल्यूट आहे. M1 म्हणजे मोलार मास ऑफ सॉल्व्हेंट आहे आणि M2 म्हणजे मोलार मास ऑफ काय आहे तर सोल्यूट आहे. ह्या पुढे N1 is equals to mass of solvent divided by molar mass of solvent. N2 is equals to मास ऑफ सोल्यूट डिवायडेड बाय काय असणार आहे तर मोलार मास ऑफ काय असणार आहे तर सोल्यूट असणार आहे. बरं ठीक आहे. ह्या पुढे बघा मला काय माहित आहे मी मागच्या इक्वेशन वरनं काय पुट आउट करू शकते. मी मागच्या इक्वेशन वरनं असं पुट आउट करू शकते की रिलेटिव्ह लोअरिंग इन वेपर प्रेशर. व्हॉट relative lowering in vapor pressure, that is delta P upon P naught 1 is equals to mole fraction of non-volatile solute. Relative lowering in vapor pressure is equals to काय असते mole fraction of non-volatile solute. So delta P upon काय येणार आहे तर P naught 1 is equals to N2 divided by N1 plus N2. N2 divided by N1 plus N2. And N1 plus N2 is equals to काय येणार आहे तर N1. असं का? N1 plus N2 is equals to N1 का लिहिलं? कारण आपण जो सोल्यूट घेतलो, सोल्यूट is very less किंवा since the solution is very dilute असं म्हणते मी. Since the solution is what? Since the solution is very dilute. व्हेरी डायल्यूटचं मीनिंग आहे की तुमचं सॉल्व्हेंट खूप जास्त प्रमाणात आहे आणि तुमचं सोल्यूट खूप कमी प्रमाणात आहे. म्हणजे N1 प्लस N2 मध्ये N1 तुमचा 1 असेल तर N2 तुमचा 0.001 आहे. तो 0.001 नेग्लेक्ट करू शकतो की नाही करू शकतो? येस. हा सिन्स द सोल्युशन इज व्हेरी डायल्यूट आपण N1 प्लस N2 इज इक्वल्स टू काय कन्सिडर करतो N1 सिन्स number of N2 is negligible. Since N2 is negligible. Since N2 काय आहे? Since N2 काय आहे? Since N2 काय आहे? Negligible. समझ में आ रहा है? Yes or no? Okay. Fine. आता पुढं डेल्टा P अपॉन काय येणार आहे तर P नॉट 1 इज इक्वल्स टू N2 डिवायडेड बाय काय येणार आहे तर N1. डेल्टा P अपॉन P नॉट 1 इज इक्वल्स टू N2 डिवायडेड बाय काय येणार आहे तर N1. ठीक आहे. सो डेल्टा P अपॉन P नॉट 1 इज इक्वल्स टू N2. N2 म्हणजे काय येणार आहे W2 डिवायडेड बाय M2 होल डिवायडेड बाय W1 डिवायडेड बाय काय येणार आहे तर M1 आहे का? N1 इज इक्वल्स टू W1 अपॉन M1. N2 इज इक्वल्स टू W2 अपॉन काय असते तर M2 आहे की नाही आहे? येस ऑर नो? येस ऑर नो? येस. सो इथं बघा डेल्टा P अपॉन P नॉट 1 इज इक्वल्स टू काय आलं तर W2 अपॉन M2 डिवायडेड बाय W1 अपॉन M1. ह्याला आपण असं लिहू शकतो का? डेल्टा P अपॉन P नॉट 1 इज इक्वल्स टू W2 into M1 divided by M2 into W1. रेसिप्रोकल केलं आपण यांचं डिव्हिजन आहे म्हणून. आलं का रिलेशन? मला सांगा डेल्टा P लोअरिंग इन वेपर प्रेशर
is inversely proportional to molar mass of non-volatile solute. आणि मला मोलार मास काढायचा असते. आपण त्यात न्यूमरिकल्स पुढे बघणार, तर मोस्टली मोलार मास काढायचं असतं. मग ह्यालाच काय करायचं तर रिअरेंज करायचं. देअरफॉर काय देअरफॉर M2 इज इक्वल्स टू काय असणार आहे? M2 इज इक्वल्स टू W2 इंटू M1 इंटू P01 डिवाइडेड बाय डेल्टा P इंटू W1. समझ में आ रहा है? येस और नो? येस और नो? आर यू गेटिंग दिस पॉइंट? नोट डाउन करा पहिल्यापासून सगळं. हो, थँक यू फॉर आस्किंग दॅट बेटे.